आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्यासाठी आता शिक्षण विभाग प्रयत्नशील, तर पहिलीला सीबीएसई अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिले जाणार, मंत्री पंकज भोयर यांची माहिती। धाराशिव सोयाबीन आणि कापूस पिकासाठी आता भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढा, जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा। आव्हाडांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करावी, आमच्याकडे आव्हाडांच्या बनावट डॉक्टरेट पदवी संदर्भात पुरावेत, नजीब मुल्ला यांचा दावा। भंडाऱ्यातील माजी जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, तर आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश। जालन्यामध्ये परीक्षा केंद्रांवर पेपर फुटला नसल्याचं राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींचं स्पष्टीकरण, व्हायरल झालेला पेपर प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसल्याची माहिती। नाशिकच्या चांदवड घाटामध्ये 8 ते 9 वाहनांचा भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। खनिज निधीतील 162 कोटींच्या प्रशासकीय मान्यतांना आता जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती, गडचिरोली जिल्हा खनिज निधी वाटपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। वर्षभरापासून बंद असलेला करूळ घाट सोमवारपासून 15 दिवसांसाठी आता सुरू होणार, प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू करणार, पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनंतर निर्णय। जळगावात हत्येचा आरोपी जामिनावर सुटताच 3 जणांकडून त्याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला, तर जखमी आरोपीवर सध्या उपचार सुरू।